बीडमध्ये बस आणि ट्रकचा अपघात झालेला आहे। अंबेजोगाई मार्गावरील डिघोळ या पाटीजवळील घटना आहे ही आणि 6 जण यात ठार झाले तर 16 जण जखमी झालेले आहेत। जखमींवर अंबेजोगाई रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। बीडमध्ये अपघात झालेला आहे हा अंबेजोगाई मार्गावरील डिघोळ पाटीजवळ हा अपघात झालेला आहे। यामध्ये ट्रकचा अपघात झाला आहे आणि बस आणि ट्रकमध्ये ही धडक झालेली आहे आणि यामध्ये 6 जण ठार तर 16 जण जखमी झालेले आहेत। प्रतिनिधी उद्धव मोरे आहेत। उद्धव, काय सांगशील याविषयी अधिक माहिती? नितीन, अपघात जो आहे तो रात्री 12 ते 12:15 दरम्यान झालेला आहे आणि अपघात इतका विचित्र होता की बसची जी अर्धी बाजू आहे तीच पूर्णपणे निकामी झालेली। याच्यामध्ये पहिले तर 6 जण ठार होते, तर उपचारादरम्यान आणखीन एकाचा मृत्यू झाल्याची बातमी पुढे येते, कारण की मृताचा आकडा आता 7 वर गेलेला आहे आणि जे जखमी आहेत ते 15 जण आहेत नितीन। आणि एकंदरीत हा सीएसटी अंबाजोगाईच्या दरम्यान डिघोळ पाटीजवळ हा अपघात झालेला आहे। पुणे खेड पुणे अंबाजोगाई या बसला अपघात झालेला आहे नितीन। उद्धव, नेमका अपघात कशामुळे झालाय? चालकाचं नियंत्रण सुटलं की आणखी दुसरं काही कारण आहे? नितीन, डबल ट्रायलीचे जे ट्रॅक्टर असतं ते ऊस तोडणीसाठी ट्रॅक्टर वापरले जात असते, डबल ट्रायली वगैरे असते, ते त्याच्यामध्ये ट्रॅक्टरचं जे नियंत्रण आहे तो त्याचा ट्रायलेचं ते तोल सुटला आणि ते चक्क त्या ट्रायले ज्या आहेत त्या बसच्या अर्ध्या भागावर पडल्या आणि बस त्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असल्याची माहिती आहे आपल्याकडे आणि यामुळे हा अपघात झालेला आहे। धन्यवाद उद्धव। तर बीडमध्ये ट्रॅक्टर आणि बस या दोघांमध्ये अपघात झालाय। 6 जण ठार आणि एकूण 16 जण गंभीर जखमी झालेले आहेत।